शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। सत्तेत असलेली रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरली आहे। राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्यात यावीत, शेतकऱ्यांना शेतीकरता दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्यात यावा, सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव देण्यात यावा, अशा विविध मागण्यांकरता रयत क्रांती संघटनेनं सोलापूरच्या पूनम गेट इथं धरणं आंदोलन केलं। सोयाबीनला 6,000 रुपये न देणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. कांद्याला प्रति क्विंटल 4,000 रुपये म्हणते देत नाही. शेतकरी एकजुटीचा। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात संघटनेच्या नेत्यांनी घोषणा दिल्या। याबाबतची अधिक माहिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली आहे। आमचे नेते या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये 22 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू झालेलं आहे। 2024च्या निवडणुकीमध्ये जे महायुती सरकारनं सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला निवडून द्या, तुम्हाला कर्जमुक्ती करतो, सोयाबीनला 6,000 भाव देतो, कांद्याला 4,000 रुपये भाव देतो आणि शेतकऱ्याला शेतीपंपासाठी 12 तास दिवसाला लाईट देतो, असे आश्वासन दिले होते। परंतु हे कुठलं आश्वासन या सरकारनं पाळलं नाही। म्हणून आज या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं हे आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, तहसील कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन होत आहे।